आता आपण आलो आहोत मसालेमध्ये, म्हणजे सागरी जीवशास्त्री मसाले केंद्र अशा ठिकाणी आपण आलो आहोत। आणि आता आपण इकडे मासे बनवणार आहोत। मोठे मोठे फिश टँक आहेत रत्नागिरीला। इथे येण्याची डिटेल्स सगळं काही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणारच आहे। आणि चला आपण जाऊया, बघूया, कारण की मी स्वतः फर्स्ट टाईम आलो इकडे आणि बघूया कसं काही आतमध्ये फिश टँक वगैरे कुठच्या प्रकारचे मासे आहेत, किती काही काय असेल ते आपण चला बघूया आतमध्ये। तर मित्रांनो, जर तुम्ही इकडे येणार असाल विजिट करणार असाल तर पहिली ते 10वी पर्यंत 10 रुपये तिकीट आहे आणि अशी एंट्री फी 20 रुपये आहे पर पर्सन। आणि साईडला तुम्ही तलाव पण बघू शकता, इकडे तुम्ही येऊन बोटिंग वगैरे करू शकता मित्रांनो। बोटिंगचे पण 20 रुपये आहेत आणि खूप छान प्रकारे अशी इथे बोटिंग होते। आणि मित्रांनो सहली वगैरे पण इकडे येतात। सध्या शाळेची पोरं आलेली आहेत। मित्र पोरांनो हाय करा। कुठून आलात तुम्ही? कुठे? बत्तीसशिरा कुठे आलं हे? सांगली जिल्ह्यात आलं। अरे वा वा वा, कसं वाटलं कोकण? मस्त वाटलं ना रत्नागिरी? हा, कुठे कुठे फिरलात तुम्ही? गणपतीपुळे। बाकी मस्त वाटलं ना कोकण तुम्हाला? हा, सांगा तिकडे सांगलीमध्ये, सांगलीतून आलात ना? हा चला। तर मित्रांनो, खूप लांबून पोरं येतात इकडे सहलीसाठी। त्यांना पण छान एकदम कोकण आवडलं आहे आणि कोकण म्हणजे स्वर्ग आणि आवडणार म्हणजे आवडणारच। चला तर मित्रांनो, आपण आतमध्ये एंट्री करूया। कासव आहे मित्रांनो। बघा, हात लावला की लगेच फिरला। त्याला पण माहिती आपल्याला कोणतरी बघायला आलं। त्याला आता हे पण माहिती का आता मी यूट्यूबवरती सगळे मला बघणार। मित्रांनो, हा एवढा मोठा कासव आहे, जबरदस्त मोठा कासव आहे मित्रांनो, जबरदस्त। भरपूर मोठा कासव आहे मित्रांनो हा। आणि याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे मित्रांनो। समुद्रातला कासव आहे मित्रांनो।
आणि हा मित्रांनो बघा एका टायमाला 38 ते 195 नग अंडी असतात.
मित्रांनो, आता आपण सगळे फिश टँकमधले मासे बघितले आहेत आणि ह्या मत्स्यालयामध्ये, ह्या म्युझियममध्ये एक मोठा देव माशाचा तो एक सांगाडा ठेवलेला आहे आणि भरपूर मोठा आहे तो आपण बघूया. तर आपण वेल फिश म्हणतो, वेल देव मासा, त्याचा सांगाडा ठेवलेला आहे. हा बघा किती मोठा आहे तो सांगाडा. मग एवढं कोण असतं. आणि मित्रांनो, या सांगाड्याची माहिती, ह्या ब्लू वेल देव मासा पूर्ण इथे माहिती दिलेली आहे. आणि मित्रांनो, तुम्ही रत्नागिरीला आलात तर नक्की इकडे व्हिजिट करा. खूप छान आहे, खूप बघण्यासारखं आहे आणि बहुतेक प्रकारचे मासे आहेत त्यांची माहितीसुद्धा दिलेली आहे. आणि मित्रांनो, अजून बघूया इथे कुठे काय काय आहे. आपण संग्रहालय आहे इकडे, तर बघूया संग्रहालयामध्ये काय काय आहे. काय माहिती काय आहे छोटे. हा, हे बघ इथे आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे संग्रहालयामध्ये आणि इथे पहिलंच माहिती दिलेली आहे की कृपया काचांना हात लावू नये. तर काचांना तुम्ही हात लावू नका. आणि बहुतेक प्रकारचे मासे आहेत, काचेच्या बॉटलमध्ये ठेवलेले आहेत. आणि बघू शकता मित्रांनो, तुम्हाला जर माहिती तर तुम्हाला यांची काय आहे ते दिसणार नाही आहे. तुम्हाला हे मला वाटतं इकडे येऊनच बघावं लागेल. तरी पण मी जेवढं मला जमेल तेवढं तुम्हाला मी दाखवणार आहे. हा मित्रांनो, डॉल्फिन आहे. डॉल्फिनचं अवशेष ठेवलेलं आहे मित्रांनो. हा काय माहिती नाही कसला. तर मित्रांनो, तुम्हाला या संग्रहालयामध्ये तुम्हाला स्वतः इथे येऊन हे तुम्हाला बघावंच लागणार आहे. कारण की तुम्ही जे कधी मासे बघितले नसणार, तुम्हाला माहितीसुद्धा नाही आहे, त्या प्रकारचे मासे इथे ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यांची माहिती इथे दिलेली आहे. तर तुम्हाला इकडे व्हिजिट करावं लागेल त्यासाठी आणि येऊन तुम्हाला सगळी माहिती घ्यावी लागेल.
बहुतेक प्रकारचे मासे आहेत, साप आहेत, शिंपळे आहेत. प्रत्येक माशाची माहिती आहे, प्रत्येक माशांची नावं आहेत. तुम्हाला मी ह्याच्याबद्दल सांगू म्हणजे दाखवू शकत नाही, कारण की छोटे छोटे अक्षरामध्ये नावं लिहिलेली आहेत आणि म्हणजे भरपूर टाईम जाईल त्यासाठी आणि व्हिडिओ पण खूप मोठी बनेल त्यासाठी. मग तुम्हाला इथे येऊन व्हिजिट करावं लागेल. तर मित्रांनो, आपलं आता फिरून झालेलं आहे आणि खूप छान अशा प्रकारे आतमध्ये मासे होते. खूप प्रकारची माहिती आहे, आपण जे कधी बघितले नसणार मासे अशा प्रकारचे सुद्धा आतमध्ये मासे आहेत, त्यांच्याबद्दलसुद्धा माहिती आहे. पण मित्रांनो, तुम्हाला इकडे यावं लागेल, तुम्हाला इथे व्हिजिट करावं लागेल आणि तरच तुम्हाला ती माहिती भेटेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मित्रांनो, कोकणी धीरज या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.